मध्ये स्वरंजन गायकवाड संयमाने बॅटिंग करतायत. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय. वेग आहे, वेगा बरोबर उसळी आहे. बॉल डॉट येतोय. दुहेरी मिश्रण सचिन मोहिते यांचं. वेगाने तर बॉल टाकला आणि त्या बॉलला उसळी प्रदान केली. बॉल आलाय तो डॉट. कोणती धाब या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. सचिन मोहिते गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होतील. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. समोर मयूर जाधव. प्रतिभा आहे, कौशल्य आहे, चांगली बॅटिंग आज करावी लागेल. आठव्या बॅटने खेळलाय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी. या जरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या डावाचा पहिला मोठा फटका. बॅटिंग करताना फलंदाज मयूर जाधव यांच्या बॅट मधून आलाय. बॉल सीमारेषा पार. षटकार. मयूर जाधवचा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमारेषा पार. षटकार येतोय या बॉलवरती. सचिन मोहिते यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. सचिन मोहिते पुन्हा तयार. धावसंख्या 7. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न आणि सचिन मोहिते यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवातून हा बॉल टाकला आणि हाही बॉल मयूर जाधव यांनी संयमाने खेळला. पाहिलं की यॉर्कर पद्धतीचा बॉल आहे, त्याला संयमाने खेळून काढलं. एक सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतीये आणि धावसंख्येला पुन्हा एकदा चालना मिळते. षटकातला आता हा शेवटचा बॉल बाकी आहे. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची गुणगौरव करणारी प्रीमियर लीग आहे. मॅच क्रमांक 4 चौनेश्वर 11 त्यांच्या विरुद्ध काव्या 11 अशी लढत आहे. किशोर दादा गोळे आणि पंकज दादा वाडकर यांच्या मालकीचा असणारा हा संघ. या संघांमध्ये हा सामना सुरू आहे. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर प्रभावित करणारा बॉल आहे. स्वरंजन गायकवाड यांना डॉट टाकलाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये हा बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस करून बसले. चांगला बॉल. वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण बॉल होता. स्वरंजन गायकवाड सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं या बॉलवरती. धाव कोणतीही मिळत नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना टीम चौनेश्वर 11 या टीमने बनवलेली आहे. धावा 8 बिनगडी बाद. चला आपण थोडीशी घाई करूया. दोन्ही संघांना विनंती करूया. आपल्याकडे अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा 3रा दिवस, उद्याचा शेवट आणि अंतिमचा दिवस आहे. सुरुवात आपण सोडली नाही तर सुपर 8चा शेवट आपण चुकवू नका आणि स्पर्धेशी अशाच प्रकारे आपण जोडून राहा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती आता पर्याय निवडलेला आहे. टीम काव्या 11चे आयकॉन खेळाडू, डावकुरे हाताचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर, गुळुम गावचा, नाव श्रेयस यादव. मुंबईच्या उपनगरामध्ये श्रेयस यादव सातत्याने क्रिकेट खेळतात आणि आज विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून काव्या 11 मध्ये समाविष्ट झालेले आहेत. ओव्हर नंबर 2 साठी आले स्ट्रायकर इनला बॅटिंग मध्ये मयूर. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मयूर जाधव यांना बांधून ठेवणारा बॉल आहे. उजव्या स्टिचच्या बाहेर चाललाय. बॉल गरकन वळवलाय. बॉलला टर्न केलाय. त्यामुळे आता मयूर जाधव यांना या गोष्टीचा विचार करावा लागेल. श्रेयस यादव पुन्हा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एका बाजूला कळंबे गावचे मयूर जाधव. दिशा दिली, बॉल येऊ दिला. हलक्या हाताने फक्त या बॉलला खेळलंय. एक सिंगल धाव मिळेल. खेळाडू आहेत स्वरंजन गायकवाड. मोठी विकेट आहे आणि पाठीमागच्याही प्रीमियर लीगमध्ये चौनेश्वर 11चे आयकॉन खेळाडू स्वरंजन गायकवाड होते आणि याही क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वरंजन गायकवाड चौनेश्वर 11चे आयकॉन खेळाडू आहेत. पंकज दादा वाडकर यांनी स्वरंजन गायकवाड यांच्यावरती याही स्पर्धेमध्ये विश्वास ठेवलाय. धावसंख्या धावफलकावरती 9-0 गडी बाद. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, कारण स्वरंजन गायकवाड डावकुरे हाताचे फलंदाज आहेत, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलावी लागते. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या कॉम्बिनेशनबद्दल आपण अनेकदा पाहत आलेलो आहोत की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे कॉम्बिनेशन किती महत्त्वाचे होते. पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय. वाईट बॉल आहे पंच सांगतील आणि ज्यावेळेस राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असतं ना, त्यावेळेस गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवताना बऱ्याचशा अडचणी येतात आणि तो बॉल आपण पाहिला. दिशाहीन राहिला. पुन्हा एकदा श्रेयस यादव आक्रमण केलंय. ताकदीचा वापर केलाय. लांबी कमी पडली होती. झेल निसटलाय. मिड विकेटला स्वरंजन गायकवाड यांना जीवनदान मिळतंय.
कॅचेस किती महत्वाच्या आहेत. चौनेश्वर 11ने पाठीराख्यांनी मोकळा श्वास घेतला असेल, कारण स्वरंजन गायकवाड यांचा फटका फसला होता. श्रेयस यादव यांनी संघाला संधी निर्माण करून दिली होती, परंतु संघाला संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. झेल निसटलाय. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है, त्यामुळे अशा प्रकारच्या संधींचं सोनं तुम्हाला करावं लागेल. श्रेयस यादव राऊंड द विकेट. समोर खेळलाय लॉंगॉनला, सिंगलच मिळेल, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. चौनेश्वर 11ची सावध सुरुवात, संयमाची सुरुवात म्हणायला काय हरकत नाही. 12 धावा, 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी. स्वरंजन गायकवाड 4 बॉलच्या पाठीमागे 2, मयूर जाधव 6 बॉल 9. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दिशा दिली, पायावरती बॉल आहे, रीड केलंय, वाचन केलंय श्रेयस यादव यांनी स्वरंजन गायकवाड यांचा, आणि स्वरंजन गायकवाड सारख्या फलंदाजाला मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. चांगली गोलंदाजी. 5 बॉल टाकले, 5च धावा दिलेल्या आहेत. श्रेयस यादव, गाव गुळुम एका बाजूला, कळंबे गावचे हे दोन्ही आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभे आहेत. आक्रमण केले समोरच्या बाजूला. 2 खेळाडू येतील का, तर नाही. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ, आणि या बॉल वरती मयूर जाधव यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमारेषा पार. षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या आहे धाव फलकावरती 19. बिन गडी बाद. चौनेश्वर 11 संघ प्रथम बॅटिंग करताना. एका बाजूला मयूर जाधव यांचं आक्रमण सुरू आहे. चांगली बॅटिंग आज या मॅच मध्ये. मयूर जाधव प्रेशर मध्ये खेळ करतायत. महत्वाची मॅच आहे, आणि पहा महत्वाचा फटका आलाय. जागेवरतूनच फटका खेळला. 19 वरती चौनेश्वर 11 संघ जाऊन पोहोचलाय. चला थोडीशी घाई करूया. दोन्ही संघांना विनंती आहे की रेग्युलर ओव्हर मध्ये तुम्हाला वेळ घेता येणार नाही. ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजीच्या रनवे वरती आता कुणाला बोलवलं जाईल. कुसगावचे मंगेश येवले ओव्हर नंबर 3 साठी येत आहेत. त्याचबरोबर सुनील दादा वाडकर बोरगाव यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही सातारकर या ग्रुपचे संस्थापकीय अध्यक्ष आणि क्रिकेट प्रेमी आणि चीफ इंजिनियर त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कट्टर शिवसैनिक त्यांचं आपण स्वागत करूया. तेही आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आणि त्यांनाही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. एका बाजूला मंगेश येवले अनेकदा कुसगाव टीमसाठी लीड गोलंदाज म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. क्रमांक 3च्या ओव्हरसाठी येत आहेत, परंतु स्वरंजन गायकवाड या मॅचची मोठी विकेट आहे. स्ट्रायकर एंडला तयार. स्वरंजन गायकवाड यांचा फटका फसलाय, परंतु दोन्ही खेळाडू पोहोचू शकले नाही. विकेट किपर आणि त्यानंतर बॉलर कोणतीही धाव मिळत नाहीये या मॅच मध्ये. स्वरंजन गायकवाड धावांसाठी झगडतायत. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. आज नावाप्रमाणे स्वरंजन गायकवाड यांना क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे. आक्रमण केलंय, गुडघा टेकवला, एक पाय बाहेर काढला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी स्वरंजन गायकवाड यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आलाय. जबरदस्त प्रतिभावंत फटका खेळला. एक पाय पुढे काढला, पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला, बॉल ऑन साइडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. स्वरंजन गायकवाड टेनिस बॉल क्रिकेटची बैठक पेश केली आहे आणि बॉल पाठवलाय सीमा पार. टेनिस बॉल क्रिकेटचा बैठक फटका. षटकार. 25 धावा धाव फलकावरती येत आहेत. फार वेळ पाहिली या फटक्याची स्वरंजन गायकवाड यांनी. मंगेश येवले निघालेले आहेत. उजव्या एसटीच्या बाहेर असणारा बॉल मिड ऑफला खेळलाय. खेळाडू आहेत, सिंगल प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी मंगेश येवले यांनी या बॉलच्या पाठीमागे केली. आता बॉल पायावरती ठेवला नाही, तर आता बॉल उजव्या एसटीच्या बाहेर टाकला. सिंगल खर्च करतायत. षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूला स्वरंजन गायकवाड, मयूर जाधव स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. कुसगावचे मंगेश येवले ओव्हर नंबर 3 मध्ये राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे काव्या 11ला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्याने बदलावी लागते.
बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती येतोय. रंगलेला एक रोमांचक सामना, दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय मॅच आहे. दोन्ही संघांचा उद्देश एकच आहे, या मॅच मध्ये जिंकणं. यष्ट्यांच्या पाठीमागून तेजस शिंदे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतायत. बॉलर तयार, मंगेश येवले. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल प्रभावित करतोय मयूर जाधव यांना. डॉट आलाय. पुन्हा एकदा पहा या बॉलची क्रिया, परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होते. धावा कशाही येऊत, परंतु धावा चौनेश्वर 11 साठी फार महत्वाच्या आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. फटका पूर्णपणे फसला होता, प्रयत्न निष्फळ राहिला या बॉलला खेळण्याचा. अंगाला जाऊन भेदणारा हा बॉल होता. आता 2च बॉलचा खेळ बाकी आहे. सुरंजन गायकवाड 10 वरती बॅटिंग करतायत. आयकॉन खेळाडू चौनेश्वर 11 चे. सोडून दिलाय बॉल आणि या बॉलवरती पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. मंगेश येवले यांचा हा बॉल दिशाहीन आहे आणि तो त्यांना पुन्हा टाकावा लागेल. मंगेश येवले यांनी आतापर्यंत 4 बॉल टाकले, 8 त्यांनी खर्च केलेले आहेत. 2 बॉल त्यांना अजूनही हाताळायचे आहेत. धावसंख्या किती आहे तर 28 धावा धाव फलकावरती. ताकदीचा वापर केलाय आणि अखेरकार बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. या बॉलची कहाणी स्वरंजन गायकवाड यांचा फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये स्वरंजन गायकवाड नावाचे आले सुनामी. बॉल सीमा पार, षटकार. 2 मोठे फटके याच ओव्हरमध्ये स्वरंजन गायकवाड यांनी खेळलेले आहेत. मंगेश येवले यांच्या विरुद्ध आक्रमण केलं. काही बॉल चांगले, काही बॉल मागणे, अशा प्रकारचं असणारं हे षटक. जागेवरतूनच बॅटिंग केली आहे स्वरंजन गायकवाड यांनी. आता शेवटचा बॉल बाकी. कमी गतीचा टाकलाय, तो ओळखला, तो परखला आणि तो पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. स्वरंजन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग करतायत. धावसंख्या 40, 0 गडी बाद. धूम धडाका लावलाय कळंबे गावच्या स्वरंजन गायकवाड यांनी मोठ्या फटक्यांचा आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल सीमारेषा पार. 40 धावा धावफलकावरती येत आहेत. 0 गडी बाद. चौनेश्वर 11 ने या ओव्हरमध्ये चांगलं काम केलंय. 2 ओव्हरमध्ये काव्या 11 ने चांगला खेळ केला होता. आता प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं बदललंय. त्याचबरोबर वासोळे गावचे क्रिकेटर महादेवजी तुपे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांनाही विनंती की आपणही विराजमान व्हा. 40 धावा 0 गडी बाद. आता ओव्हर नंबर आता 4 ला होईल सुरुवात. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्हाला वेळ घेता येणार नाही. त्याचबरोबर आदित्य दादा चोरगे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि श्रीमंत पेशवाई साडी सेंटर या व्यवसायाचे उद्योजक त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचंही स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आहे युवराज शिंदे रॉबिन सरांच्या वतीने 200 रुपयाचं प्राइज आहे. आणि गोलंदाजी मार्ग वरती कोण आलेला आहे तर आनवडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू तेजस शिंदे. या बॉल वरती प्रहार केलाय मयूर जाधवचा वार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉल वरती 6. तेजस शिंदे यांचं स्वागत केलं या बॉलने. षटकाराने बॉल चाललाय सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने आक्रमण. तेजस शिंदे राऊंड द विकेट आले आणि मयूर जाधव यांनी हा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. फार कमी वेळ आपण तेजस शिंदे यांना गोलंदाजी करताना पाहिलेला आहे आणि आज या मॅच मध्ये जबाबदारी घेत आहेत. महत्वाची मॅच आहे. पुन्हा तयार. चांगला बॉल तेजस शिंदे यांचा, कारण या अगोदर एक षटकार खर्च केला होता. हा बॉल चांगला टाकत एकच धाव खर्च केली आणि तेजस शिंदे यांना अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. हे दोन्ही फलंदाज सेट आहेत. बराचसा वेळ या दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलाय. बॅटिंग करताना सुरंजन गायकवाड 10 बॉल 22, मयूर जाधव 10 बॉल 22. म्हणजे दोन्ही खेळाडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बरोबरीचा सुरू आहे.
परंतु तेजस शिंदे संघाला विकेट मिळाली नाहीये, त्या विकेटचा शोध सुरू आहे. ती विकेट आनवडी गावचे तेजस शिंदे संघाला मिळवून देणार का? आणि सर्वाधिक बोली ज्या खेळाडूला विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये लागलेली आहे असा आनवडी गावचा तेजस शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहे. आनवडी गावचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणार हे नाव आहे. उजव्या स्टिचच्या बाहेर काढलेला बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये, बाईकच्या माध्यमातून सिंगल धाव आहे, त्यामुळे बॉल चांगला होता. यष्टीरक्षकाला हा बॉल थांबवता आलेला नाहीये. राऊंड द विकेट वेगाने टाकला आणि यष्टीरक्षकाच्या हातामधून बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 48, 0 गडी बाद. चौनेश्वर 11 प्रथम बॅटिंग करताना. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरंजन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये. या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. कळंबे गावच्या स्वरंजन गायकवाड यांनी दिवसा फटक्याचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आणखीन एक मोठा टोला, एक गुणवंत फटका, षटकार. हातोडा स्टाईल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्वरंजन गायकवाड करतायत. 54 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. तेजस शिंदे यांचा हा बॉल जसा पडला तसा पाठवून दिला सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. कमी गतीचा बॉल, ओळखू शकले नाही. चांगला बॉल, चातुर्य दाखवलं या बॉलच्या पाठीमागे. तेजस शिंदे यांनी वेग पूर्णपणे काढून घेतला. कमी गतीचा बॉल टाकला आणि त्याला ओळखू शकले नाही. खेळताना प्रयत्न निष्फळ राहिलाय. बॅटिंग मध्ये स्वरंजन गायकवाड यांचा धाव काय आता मिळत नाहीये. या बॉलचा बोलबाला आहे. आधुनिक काळामध्ये स्लोअर 1 बॉल तुम्हाला टाकावे लागतात आणि तोच बॉल इथे टाकलाय. आता वेगाने टाकला परंतु दिशा डाव्या स्टिचच्या बाहेर आहे. पंच सांगतायत की बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शेष आहे. 55 धावा. चौनेश्वर 11 बॅटिंग करताना. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलेला हा वाईड बॉल आहे. टीम काव्या 11ला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. विकेटसाठी झगडावं लागते. पण अनेकदा प्रयत्न करून जर तुम्हाला यश मिळत नसेल ना तर ध्येय तेच ठेवा. ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा बदला, कारण झाडं नेहमी मुळं नाही तर पानं बदलतात. त्यामुळे वेगवेगळ्या वाटा टीम काव्या 11ला तयार कराव्या लागतील. पायावरती बॉल आहे, फक्त फ्लिक केलाय. मनगटी झटका आणि स्वरंजन गायकवाड यांच्या बॅट मधून आलाय 6 धावांचा फटका. बॉल सीमारेषा पार, षटकार. मनगटाचा फक्त झटका दिला आणि टीम चौनेश्वर 11 साठी स्वरंजन गायकवाड यांचा 6 धावांचा फटका. 62 धावा धावफलकावरती येत आहेत. 0 गडी बाद. नॉट आउट मारलेले आहेत आतापर्यंत. स्वरंजन गायकवाड 14 बॉल 35. हा तो फटका होता. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. बॉल सीमारेषा पार, षटकार. एक वेळ अशी होती की टीम काव्या 11ने सुरुवात दमदार केली, खास करून बॉलिंग अटॅक मध्ये. सचिन मोहिते, कौतुक त्यांचं करावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा दिल्या. त्यानंतर श्रेयस यादव 11 धावा दिल्या. परंतु त्यानंतर धावसंख्येचा वेग वाढला. धावसंख्येचा आलेख ग्राफ चौनेश्वर 11ने वाढला. म्हणजे चौनेश्वर 11ने या मॅच मध्ये काय रणनीती आखली होती स्वरंजन गायकवाड आणि मयूर जाधव यांनी, की जे 2 लीड गोलंदाज आहेत, म्हणजे एक सचिन मोहिते आणि श्रेयस यादव यांच्या विरुद्ध आक्रमण करायचं नाही. आक्रमण येणाऱ्या पुढील 2 गोलंदाजांवरती करायचं. आणि त्याचमुळे की काय फक्त एक षटकार त्यांनी प्रत्येकी 2 ओव्हर मध्ये खेळला होता. आणि त्यानंतर पहा या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आक्रमण. परंतु आता काव्या 11ला देखील आपली रणनीती मजबूत करावी लागेल. आणखीन एक प्लॅन त्यांना बाहेर काढावा लागेल गोलंदाजी मार्कवरती. कुसगावचे शैलेश वरे, इम्रानजी बांगी यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही विद्यानिकेतन प्रीमियर लीगच्या वतीने शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांनाही विनंती आहे आपण स्टेजवरती या. आपलंही या ठिकाणी स्वागत आहे. आपण स्टेजवरती विराजमान व्हा अशी आपणास विनंती आहे. शेवटच्या आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पर्याय निवडलेला आहे या ओव्हरमध्ये कुसगावचा. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय.
स्वरंजन गायकवाड 15 धावा दूर आहेत. अर्धशतकाची त्यांना चावल लागली आहे का हेही पाहावं लागेल. 35 वरती बॅटिंग करतायत. 14 बॉल खेळलेले आहेत. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी. शैलेश वरे निघाले. क्षमता आहे या खेळाडूकडे. जागेवरतूनच बॉल वळवलाय. डीपला खेळाडू आहेत. मिड विकेटला बॉल अडवतील. दुसरीचा प्रयत्न. फेक कोणत्या एंडला? स्ट्रायकर एंडला केली, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि डेथ ओव्हर मध्ये शैलेश वरे यांना कमी धावा खर्च कराव्या लागतील आणि त्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस आणि धावा कुटाव्या लागतील. चौनेश्वर 11 या टीमला शेवटचे 4 बॉल. धावसंख्या 65, 65 धावा. चौनेश्वर 11 प्रथम बॅटिंग करताना. एका बाजूला 37 वरती बॅटिंग करतात स्वरंजन गायकवाड. सोडून दिलेला बॉल पाठीमागच्या बाजूला. वाईट +1 या गोष्टी टाळाव्या लागतील काव्या 11ला, कारण महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. शैलेश वरे यांना आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. असं म्हणतात की पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो, त्याला साथ घालावी लागेल. फटका फसलाय. बॉल हवेत उभा राहिलाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. स्वरंजन गायकवाड इथे माघारी. वैयक्तिक 16 बॉल मध्ये 37 धावांचा झुंजार खेळ करून कळंबे गावचे स्वरंजन गायकवाड माघारी. तब्बल 5 षटकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं. 231.25 चा त्यांचा राहिला तो स्ट्राइक रेट चौनेश्वर 11 साठी. आणि शैलेश वरे यांनी ती महत्वाची विकेट टिपली. फटका फसला. बॉल हवेत उभा राहिला आणि वेल जज कॅच शैलेश वरे यांनी आपल्याच फॉलोथ्रू पकडला. कौतुक त्यांचंही करावं लागेल. मोकळा श्वास त्यांनी घेतला असेल, कारण ही विकेट तितकीच महत्वाची होती. आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ आता बाकी आहे. सोमनाथ बल्लाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती येत आहेत. भुईंज गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. युवराज शिंदे रॉबिन्सन यांच्या वतीने षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सोमनाथ बल्लाळ यांच्यासाठी आहे. उर्वरित बॉल शिल्लक आहे 3. चला घाई करा. दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये उजव्या हाताचे आहेत. शैलेश वरे राईट आर्म ओव्हर द विकेट. आतापर्यंत 3 बॉल टाकले, 5 धावा खर्च केल्यात. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी. बॉल तर खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली. ओ काय कॅच पकडलाय. नियंत्रित झेल पकडलाय. चांगला झेल. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगला झेल सीमारेषेलगत पकडलाय. कौतुक करावं लागेल, कारण अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण आहे, परंतु चांगला झेल सीमारेषेलगत पकडलाय. समीर कौतुक करावं लागेल. गुडघ्यावरती बसले आणि त्यानंतर हा झेल त्यांनी पूर्ण केला. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ बल्लाळ आले आणि सोमनाथ बल्लाळ आता मैदानाच्या बाहेरही गेले. धक्का क्रमांक 2. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती आहे आणि ती हॅट्रिक आता पूर्ण होईल का? हॅट्रिक या शब्दाचा उगम मित्रांनो क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली H. स्टीव्हन्सन हे पहिले खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला. एक हॅट विकत आणली. ट्रिक या शब्दासोबत हॅट हा शब्द जोडला गेला. प्रगत पडला हॅट्रिक. तोच बॉल प्रगतीपथावरती होता आणि इथे पहा दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले. धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि यष्ट्यांच्या पाठीमागे तेजस शिंदे यांची चपळता. दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले होते आणि आता एकाला माघारी जावं लागेल. कोण माघारी जात आहे तर मैदानाच्या आतमध्ये विनायक मैदानाच्या आतमध्ये आले आणि ते आता आउट होऊन माघारी जात आहेत. आपण हॅट्रिक बद्दल चर्चा केली की या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधूनच झाला.
हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला, तिथून पुढे प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. जीवन असो किंवा क्रिकेट, एकसारख्या गोष्टी जीवनामध्ये झाल्या तर आपण त्याला हॅट्रिक म्हणतो. आणि धावसंख्या आता 67, शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट आहे. तरुण सोनावणे, गाव ओझरडे, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. शेवटच्या बॉलसाठी 67, प्रथम बॅटिंग करणारा चौनेश्वर 11. टार्गेट सेट करणारा बॉल काव्या 11ला बनवायच्या किती आहेत सांगून जाणारा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केलाय. फेक कोणत्या एंडला? 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता तिसरीचा प्रयत्न हो नाही, हो नाही, या प्रयत्नामध्ये थांबवलाय. प्रथम बॅटिंग करताना चौनेश्वर 11ने बनवलेल्या आहेत धावा 69, विजयासाठी बनवायच्या आहेत. काव्या 11ला येणाऱ्या 30 बॉल मध्ये धावा 70. चला, चौनेश्वर 11 आपण मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण लगेच आखा. आणि काव्या 11ला विनंती करूया की आपण बॅटिंग ऑर्डर तत्परतेने पाठवा. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य, कोचळेवाडी. आपल्या सर्वांचे क्रिकेट मित्र शशिकांत कोचळे सर संस्थापकीय अध्यक्ष आहेत या विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे. आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही विद्यानिकेतन प्रीमियर लीग आहे. विद्यानिकेतनने जे आतापर्यंत काम केलंय ना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये, त्या कामाची गुणगौरव करणारी ही प्रीमियर लीग आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1, डे क्रमांक 3. चला मित्रांनो, फिल्डिंग लावा. चौनेश्वर 11ला विनंती आहे की आपण वेळ घेताय, आपण मैदानाच्या आतमध्ये या. एका बाजूला काव्या 11, किशोर दादा गोळे आणि अक्षय दादा मोहिते यांच्या मालकीचा असणारा संघ आहे, तर एका बाजूला चौनेश्वर 11 पंकज दादा वाडकर यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मित्रांनो, पहिला डाव झाला. पहिल्या डावामध्ये काव्या 11ने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि क्षेत्ररक्षण करताना 69 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि बॅटिंग करताना टीम चौनेश्वर 11ने या धावा कोटलेल्या आहेत. 70 धावांचं लक्ष आता या मॅच मध्ये दिलेलं आहे काव्या 11ला. एका चांगल्या लाईनअपने चौनेश्वर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतोय. येणारे 30 बॉल 70 धावांचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1, डे क्रमांक 3. आता मॅचला सुरुवात होईल. आपण विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेबद्दल आपण चर्चा केली. त्यांचं असणारं सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम हे उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर खावलीचे दत्तादादा शेलार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे स्वागत आपण करूया. खावली गावचे क्रिकेट प्रेमी आणि तेही आज पुन्हा एकदा या विद्यानिकेतन प्रीमियर लीगला पाहण्यासाठी आवर्जून आलेले आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत.
स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. 70 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली आहे. फार मोठी जबाबदारी या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये घ्यावी लागेल. एका बाजूला आनवडी गावचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव तेजस शिंदे, तर एका बाजूला गुळुम गावचा डावकुऱ्या हाताचा ऑलराऊंडर खेळाडू श्रेयश यादव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. तर गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकासाठी चौनेश्वर 11 कडून ओझरडे गावचा ऑलराऊंडर खेळाडू तरुण सोनावणे यांच्या हाती बॉल आहे. मॅचला सुरुवात, येणारे 30 बॉल, 70 धावांचा रणसंग्राम आणि त्याला होते सुरुवात. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार होतोय आनवडी गावचा तेजस शिंदे. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न केलाय तेजस शिंदे. या मॅचची मोठी विकेट आहे. बऱ्याचशा स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. वाई तालुक्यामध्ये नाव लौकिक असणारे तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत. रबर बॉल मध्ये ज्या प्रकारे त्यांचा खेळ बहरला या हंगामाला उल्लेखनीय होता. एक अर्धशतक नवी मुंबईमध्ये त्यांच्या बॅटमधून आलं होतं. दिशा दिली, गुडघा टेकवला, एक पाय बाहेर काढला. तेजस शिंदे टिपिकल फटका निघाला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी डावाची सुरुवात षटकाराने केली आहे. तेजस शिंदे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पार. वैयक्तिक डावाची सुरुवात आता षटकाराने केली आहे. दत्ता शेलार साहेब खावली यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आनवडीच्या तेजस शिंदे यांच्यासाठी. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये, डॉट आलाय. तेजस शिंदे असं उदाहरण आहे, ज्या दिवशी त्यांचं लग्न झालं त्या दिवशी ते मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी उतरले होते, असं असणारं उदाहरण आहे. स्ट्रायकर एंडला पुन्हा तयार. एका बाजूला तरुण सोनावणे ओझरडे. चांगला बॉल तेजस शिंदे यांच्यासाठी. या बॉलला फक्त बॅटचा चेहरा दाखवला, सन्मान द्यायला भाग पाडला आणि तुम्हाला चांगल्या बॉलला सन्मान द्यावा लागतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तेजस शिंदे यांनी केलेला आहे. परंतु एका बाजूला श्रेयश यादव, मुंबईच्या उपनगरांमधलं हे नाव आहे, गाव गुळुम आहे, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये श्रेयश यादव. लेदर बॉलचा अनुभव श्रेयश यादव यांच्या गाठीशी आहे. तरुण सोनावणे ऑलराऊंडर खेळाडू आहेत ओझरडे गावचे. चांगली गोलंदाजी, 4 बॉलच्या पाठीमागे 7 खर्च करतायत. 2 बॉल अजूनही टाकायचे आहेत. दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर स्ट्राईक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल. आणि लेदर बॉलचा हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, कारण खेळाडू लेदर बॉलचे आहेत. आणि मुंबईच्या उपनगरांचं क्रिकेट जर आपण पाहिलं ना तर सिंगल डबल जास्त चालतं आणि त्यामुळे अशा प्रकारचे फटके मुंबईच्या उपनगरांमध्ये खेळणारे फलंदाज बहुतांशी खेळतात, गॅप शोधतात. बॉलर तयार, फटका फसलाय तेजस शिंदे यांचा. खेळाडू बॉलच्या खाली आणि आनवडीचा तेजस शिंदे इथे माघारी. काव्या 11ला मोठा धक्का. सर्वाधिक मोठी बोली ज्या खेळाडूला विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये लागली असे तेजस शिंदे जड पावलांनी माघारी. आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाहीयेत. एक फटका निश्चित खेळला परंतु त्याच्यामध्ये सातत्य ठेवता आलेलं नाहीये. विकेटचं पतन होत आहे आणि तरुण सोनावणे यांनी ती महत्वाची विकेट टीम चौनेश्वर 11ला मिळवून दिली आहे. आता संपूर्ण दारोमदार मैदानाच्या आतमध्ये श्रेयश यादव यांना आपल्या खांद्यावरती घ्यावा लागेल. परंतु आता त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाला पाठवलंय तर स्वतः संघ मालक खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. किशोर गोळे प्रतिभा आहे, चांगली बॅटिंग करू शकतात. मधल्या फळीमध्ये येऊन मैदानाच्या आतमध्ये येतात आणि ती बॅटिंग त्यांना आज करावी लागेल. या अगोदर देखील आपण त्यांचा मधल्या फळीतला खेळ पाहिलेला आहे आणि आज संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय, त्यावेळेस चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 2 साठी कळंबे गावचा पर्याय निवडलाय. खेळाडूचं नाव आहे स्वरंजन गायकवाड. आयकॉन विरुद्ध आयकॉन, दोन्ही खेळाडू डावकुरे हाताचे. सोडून दिलाय बॉल, पंचांकडे दाद मागितलेली आहे. इट्स वाईट बॉल, पुन्हा टाकावा लागेल.
एक खेळाडू मावळचं क्रिकेट खेळतो तर एक खेळाडू मुंबईच्या उपनगराचं क्रिकेट खेळतो. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही डावकुरे आताचे प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत. हा बॉल दिशाहीन आहे. आज श्रेयस यादवला चालावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि आपल्या बॅटिंगची लकब ही मैदानाच्या आतमध्ये आज श्रेयस यादव यांना दाखवावी लागेल. समोर सुरंजन गायकवाड, गती कमी आहे. दिशा दिली या बॉलला, स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू डीपला आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त सिंगल प्राप्त होतीये. धावसंख्या धावफलकावरती आता 10 धावा, 1 गडी बाद. आज किशोर गोळे संघ मालक खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जबाबदारीचं ओझं फार मोठं आहे. या मॅच मध्ये 70 धावसंख्येचा डोलारा सांभाळायचा आहे आणि हा डोलारा सांभाळताना चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरंजन गायकवाड गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होत आहेत. डावकुरे आताचे खेळाडू आहेत, परंतु किशोर गोळे यांच्याकडे आक्रमकता आहे. लाईन मिस करून बसलेले आहेत. एक पाय पुढे काढला, डॉट आलाय, धाव काय आता मिळत नाहीये. तेजस शिंदे माघारी गेले, मोठा फटका अद्यापही आलेला नाहीये. एकच मोठा फटका या डावामध्ये आलेला आहे. चांगली गोलंदाजी सुरंजन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये करतायत. किशोर गोळे स्ट्रायकरला तयार होत आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. ऑन साइडला खेळलेला बॉल, खेळाडू डीप मिड विकेटला आहेत. सिंगलच मिळेल, दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही, सिंगलच मिळेल. श्रेयस यादव आज सर्व पाठीराखे काव्या 11चे मोठ्या आशेने श्रेयस यादव यांच्याकडे पाहत असतील, कारण या खेळाडूकडे ती लवचिकता आहे, या खेळाडूकडे ते तंत्र आहे. आता त्या तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बॅटिंग मध्ये श्रेयस यादव तयार. टप्पा पडल्यानंतर पहा या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, लेग बाईटची सिंगल धाव आहे या बॉलच्या पाठीमागे. धावांसाठी झगडावं लागतंय. 12 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आणखीन एका विकेटचं पतन. काव्या 11ला स्वतःच्या वाटा स्वतः तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. किशोर गोळे माघारी. धक्का क्रमांक 2. श्रेयस यादव 3 बॉल 2. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती व्याहाळी गावाचा पर्याय निवडलेला आहे. व्याहाळी गावचे ऑलराऊंडर खेळाडू सचिन मोहिते, आणि सचिन मोहिते यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीमध्ये येतात. एक परफेक्ट ऑलराऊंडर व्याहाळी गावच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आणि जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये याही नावाची चर्चा असते. सोडून दिलेला बॉल, पंचांनी सांगितलंय की हा दिशाहीन बॉल आहे, वाईड आहे. मॅच सुरू ठेवावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. या मॅच मध्ये मेहनत घ्यावी लागेल. मेहनत ही मित्रांनो अशी गोष्ट आहे ना की नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दरवाजे उघडे करते, आणि या मॅच मध्ये तीच मेहनत काव्या 11ला घ्यावी लागेल. फटका तर खेळलाय, लांबी पाहावी लागेल खेळाडू बॉलच्या खाली. आणि या मॅचची आणखीन एक मोठी उमेद, गुळुम गावचा श्रेयस यादव इथे माघारी. श्रेयस यादव माघारी जात आहेत. आज श्रेयस यादव मोठा खेळ करू शकले नाहीयेत, माघारी येत आहेत. आता एका बाजूला 3 फलंदाज कोसळलेले आहेत. काव्या 11ला आणखीन एक धक्का लागलेला आहे. टॉस जिंकला होता काव्या 11ने, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर टार्गेट घेतला, आणि टार्गेटचा पाठलाग करताना 3 फलंदाज कोसळलेले आहेत. खेळ आयुष्याचा मित्रांनो असो किंवा क्रिकेटचा, सगळे फासे आपल्या बाजूने पडतील असं नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ आपल्याला जिंकता आला पाहिजे. आता इथेही विकेटची पतझड थांबवायची आहे आणि हा डाव सावरायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुसगावचे ऑलराऊंडर खेळाडू मंगेश येवले मधल्या फळीमध्ये.
बॉलर तयार पंकज भोसले. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. डॉट बॉल आलाय. धाव संख्या फार कमी आहे. धाव फलकावरती डॉट आलाय. प्रेशर वाढतोय परंतु याच्यातून मार्ग मित्रांनो काढावा लागेल. 13 धावा. पंकज पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आहे. हा वाईड बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. फलंदाजांना चालावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. प्रयत्न आज पराकोटीचे करावे लागतील या मॅच मध्ये. पुढे आले. बॉलच्या मिनिट पर्यंत बॅट्समन पोहोचत नाहीयेत आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये सचिन मोहिते आहेत. डॉट आलाय. हाई बॉल. सचिन मोहिते यांच्याकडे प्रतिभा आहेत. ती सिद्ध आज करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 14 आहे. धाव फलकावरती 70चा पाठलाग करायचा आहे. हाई बॉल. लाईन मिस करून बसलेले आहेत. बांधून जखडून ठेवले फलंदाजांना. बेड्या तोडाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा पुढे आले सचिन मोहिते. संपर्क नाहीये. डॉट येतोय. डॉट बॉलचा रेशिओ आता 17 क्रमांक 2 मध्ये वाढलाय आणि पंकज भोसले यांनी आतापर्यंत 4 बॉल टाकले. एकच धाव खर्च केली आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये बाकी आहे. मॅच बनवायची आहे तर आता मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. घायल तो दिशा देण्याचा प्रयत्न फक्त केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. बॅकवर्ड डीप पॉइंटला बॉल. दुसरीचा प्रयत्न. 2च धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. तिसरीचाही प्रयत्न चालवला गेलाय. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. घायल तो या हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत. या अडचणीतून मार्ग तुम्हाला काढावा लागतो. जसा हा सामना संपेल तसं टॉस साठी यावं लागेल. या मॅच मध्ये चौनेश्वर 11ला आणि त्यांच्या विरुद्ध अभय 11 खेळेल. चौनेश्वर 11 तुम्हाला लगेच यावं लागेल. या सामन्याचा जसा निकाल लागेल तसं तुम्हाला टॉस साठी यावं लागेल. बॅटची कडा. आता इथून पुढे 12 बॉल शिल्लक आहेत. 53 धावांची गरज आहे. मॅच बनू शकते. फक्त या मॅच मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. सूत्र आता हे गुणोत्तर जर सोडवायचं असेल ना तर चौकार षटकाराचं अवलंबन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल या मॅच मध्ये. आणि आता बॅटिंग मध्ये सचिन मोहिते आणि मंगेश शेवले यांना काहीतरी चमत्कार करावा लागेल. काव्या 11 साठी ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती विलास गायकवाड. ओव्हर नंबर 4. खानापूर स्टॉपचे खेळाडू. 12 बॉल 53 ची गरज आहे. स्ट्रायकरला सचिन मोहिते. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. आता येणारे बॉल शिल्लक आहे. तिथून पुढे 11 बनवायचे आहेत. धावा 53. बॉलर तयार. आसरे गावचे स्टार क्रिकेटर सतीश सनस यांचे आगमन. त्यांचे स्वागत. तर मॅच मध्ये करेक्शन आहे याची आपण नोंद घ्या. आणि मॅच आपण अनाउन्स करत आहोत. काव्या 11 आणि त्यांच्या विरुद्ध अभय 11 अशी मॅच होईल. त्यामुळे या मॅचचा निकाल जसा लागेल काव्या 11ला टॉस साठी यावं लागेल. बॅट्समन रिटायर्ड हार्ड होत आहेत. माघारी जात आहेत. या मॅच मध्ये आता बॅटिंग साठी शैलेश वरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत.
आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझा कर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. वेळ माणसाची बदलते, ती बदलता आली पाहिजे. आणि आता ही वेळ बदलेल का, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते असं म्हणतात. आयुष्याला लागलेली नजर ही कष्टाने काढावी लागते आणि ते कष्ट आता घ्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. असंही म्हणतात की प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि ती वेळ बदलेल का काव्या 11ची. समीकरणामधलं अंतर वाढतंय. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि इथे डॉट आलाय. 18 धावा 4 गडी बाद. 2 बॉलचा खेळ राहिलेला आहे. एका बाजूला या मॅच मध्ये फक्त 18 बनवलेले आहेत. 70 धावांचं प्रति उत्तर देताना टीम काव्या 11ने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट आलाय. आता इथून पुढे सामना जो निघालाय तो आता इथून पुढे आता औपचारिकतेच्या दिशेने प्रति रिक्वायर्ड 44.47 आणि आता येणारे 7 बॉल पंचेचाळीस धावांची गरज होती. सिंगल मिळतीये. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. माफ करा 51 धावे आहेत. त्याचबरोबर पंकज दादा वाडकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. चौनेश्वर 11 या टीमचे संघ मालक आहेत. एक युवा नेतृत्व आणि त्यांचं आपण स्वागत करूया. आणि दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपले विद्यानिकेतन प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. गणेश शेठ अनपट यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मॉन्स्टर 11चे संघ मालक आणि विद्यानिकेतनचे सभासद आहेत, सदस्य आहेत. आणि गणेश शेठ अनपट आपले स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपले सहर्ष स्वागत या विद्यानिकेतन प्रीमियर लीगच्या वतीने. 6 बॉल 51ची गरज आहे. प्रयत्नवादी असणारा संघ नशीबवादी आहे. ज्यावेळेस टीम काव्या 11ने गोलंदाजी केली, ओसांडून धावा खर्च केल्या, धावसंख्येचा पाठलाग करताना काव्या 11ला प्रलोभन ठेवता आलं नाही, ते म्हणजे धावांचं. तेजस शिंदे एक मोठी उमेद घेऊन मैदानाच्या आतमध्ये आले होते. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आला, परंतु त्यांना तळ ठोकता आला नाही. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठा खेळ करता आलेला नाहीये. तेजस शिंदे यांच्या बॅट मधून आला तोच एक मोठा फटका आहे या संपूर्ण डावातला. त्याचबरोबर आदित्य दादा चोरगे जांभळी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. तीन बॉल 48ची गरज. फटका तर खेळलाय. आता इथून पुढे या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त ती म्हणजे औपचारिकता. चला टॉस साठी यावं लागेल. अभय 11 तुम्ही ब्लेझर घालून थांबा. अभय 11ला विनंती आहे, काव्या 11ला विनंती आहे की जसा निकाल लागेल या मॅचचा शेवटचा बॉल टाकला जाईल. आपल्या टॉस साठी यावं लागेल, याची आपण नोंद घ्या. चला आणि अखेरकार हा सामना इथे मोठ्या फरकाने टीम चौनेश्वर 11 या टीमने 42 धावांनी जिंकलेला आहे. काव्या 11ला या पुढील मॅचसाठी देव्या शुभेच्छा. टॉससाठी रिपोर्टिंग करा काव्या 11 त्यांच्या विरुद्ध